नीरू चौधरी आणि आपल्या जळगावमध्ये आज मित्रांनो हिंदू राष्ट्र जागृत सभा आहे मित्रांनो. तर इथे लेफ्टनंट कर्नल बी आलेले मनोज कुमारजी, त्यांचं आणि प्रदर्शन बी मित्रांनो. आणि आपलं कसं त्यांचं भाषण बी आहे. आणि आता आपण तिथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शस्त्र वापरले होते युद्धामध्ये, जसं की अफजल खानावर जे वाघनखाने फाडले होते, बाकीचे हत्यार बी ते पण आहे मित्रांनो. तर आपण जाणार मध्ये आणि इथं ग्राउंड वरती आपल्या इथं आलेले आपण मांजर पराटला कोटेनगरचा जवळ आहे मित्रांनो. इथं हे बघा इकडे आता गर्दी खूपच आहे. जाऊ आपण मध्ये बघूया. ओके चला तर आपण मध्ये. जय श्रीराम. ओके मित्रांनो हे दिलेलं आहे. जय श्रीराम मित्रांनो आपल्याला लोकेश भेटलेला आहे. आपल्या घराकडे जातो मित्रांनो. NAB सभा घेतलेला खूपच भारी. आणि काय लावतोय टीका लावतोय मित्रांनो. टीका लावणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की आपण हिंदू म्हणून जन्माला आलो तर टीका लावणं गरजेचं आहे. आता मध्ये सभा वगैरे चालू आहे. आपण जाऊया शस्त्र वगैरे मित्रांनो. चला तर जाऊया मध्ये सभा वगैरे. जय श्रीराम मित्रांनो. जय श्रीराम. सगळ्यांना भेटू आपण तिथे. चला हे घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो इथं जय श्रीराम. सनातन प्रभात वार्षिक रुपये 1350. पेपरचे मित्रांनो हे पेपरचे हे प्रकार तुम्ही लावू शकता. इथे पेपर सनातन धर्माचे पेपर. मग तो अफजल खान असेल, रावण असेल, तर कंस असेल, भगवान श्रीकृष्णाच्या वचनात दुर्जनांच्या नाशासाठी आणि सज्जनांना रक्षणासाठी मी पृथ्वीवर परत जन्म घेईल. अति भारतीय आराध्य स्थितीवर बघितली तर आपल्या मनात प्रश्न येईल की धर्माचं राज्याचं शस्त्र आहे ना पेपर शस्त्र. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा रावण जन्माला आला तेव्हा श्रीराम जन्माला आलाय. जेव्हा कंस जन्माला आला तेव्हा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. आणि जेव्हा अफजल खान जन्माला आला तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण सुद्धा सर्वांनी हे धर्माचा लढाई भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवर जन्म घेईल, पण आपल्याला अर्जुन बनावं लागेल. वीट अर्जुन बनावंसं वाटतंय सर्वांना. आवाज येत नाहीये. सर्वांना अर्जुन बनावंसं वाटतंय का? किती जणांना वाटतंय भारतात पहिला जळगाव जिल्हा राम राज्य झालं पाहिजे? ज्यांना वाटतंय त्यांनी हातातल्या मोबाईलची बॅटरी ऑन करा. भारतामध्ये जळगाव जिल्हा पहिला हिंदू राज्य झाला पाहिजे असं वाटत असेल तर मोबाईलची बॅटरी ऑन करा आणि सांगा होय जळगाव जिल्हा भारतातला पहिला राम राज्य असेल. जय तू हिंदू राष्ट्र. जय तू हिंदू राष्ट्र. ही सगळी स्थिती का निर्माण झाली? तर धर्म शिक्षण नाही आहे. धर्म शिक्षणाच्या अभावामुळे आज हिंदूंची ही दुस्थिती झालेली आहे. आपण सर्वांनी साधना करायला पाहिजे. धर्म शिक्षण घ्यायला पाहिजे. सनातन संस्थेच्या माध्यमातून दर आठवड्याला दिवसातून एकदाच एक तास साधना सत्संग घेतले जातात. हे साधना सत्संग शिवाजी महाराज प्रतिमा मित्रांनो असतो. आपल्या भागात जरूर आपण सर्वांनी हे साधना सत्संग सुरू करूया. तसेच लहान मुलांसाठी 6 ते 10 वयोगटातल्या मुलांसाठी दर रविवारी एक तास विनामूल्य बाल संस्कार वर्ग घेतले जातात. हे बाल संस्कार वर्ग सुद्धा आपल्या मुलांसाठी आपल्या भागामध्ये चालू करूया. मुलांना सर्वदा
अभिनेत्यांची नावं हे बाहेर वाघ नका. क्रिकेटपटूंची नावं विचारली तर सांगता येणार नाही, सांगता येईल पण आमच्या ट्रान्सफरची नावं सांगता येणार नाही. चला मित्रांनो, मिळणं आवश्यक आहे. सर्वांनी मित्रांनो, साजरा करूया छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शास्त्र ठेवलेले मित्रांनो पुरातन आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं कामाला जे वागलं वाघ नका. त्याप्रमाणे आपण सुद्धा रोज 15 मिनिटं तरी कुलदेवतेचा जप हे वाघ नका इथं. साधनेमुळे आत्मनिर्भर बळ निर्माण होतं, एक आत्मशक्ती जागृत होते आणि कुठल्याही संकटात आपल्याला तरुण जाण्यासाठी एक बळ निर्माण करण्यासाठी साधनाच महत्वाची आहे. तर आपण सर्वांनी साधना करूया. जाता जाता साधनेचं महत्व या ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ लावलेला आहे, जाताना अवश्य घ्या, स्वतः घेऊया. आजची भाकरी उशिरा खाली तरी चालेल, पण या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन अवश्य ग्रंथ घेऊया, स्वतः वाचा आणि इतरांना वाचायला देऊया. एवढं बोलून मी माझ्या वाणीला पाहिले का? विराम देते. पाहिले का? कोण आहे काय रे, नाही. कोण आहे? हिंदू कोण आहे रे, कोण आहे? काय चाललं कुठं झालं जरा लाना होगा, लाना होगा. आज ज्या प्रकारे पुरोगामी आणि नक्सली हिंदू धर्माला लक्ष्य करत आहे, आपल्याला त्या सगळ्यांशीच लढण्याची आवश्यकता आहे. आज या सभेला जळगावचे लाडके आमदार माननीय श्री सुरेश मामा भोळे अर्थात राजू मामा उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. या सभेला आपले नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका सौ माधुरी अतुल वारी, नगरसेवक माननीय श्री नरेंद्र पाटील, नगरसेवक श्री सागर जिजाबाई पाटील, नगरसेविका सौ जयश्री राहुल पाटील, नगरसेवक सुनील वामन खडके, नगरसेवक श्री अमर जैन, नगरसेविका श्री कविता पाटील, नगरसेवक श्री मनोज चौधरी, बदल झाले वाटतं त्या. नगरसेविका गायत्री राणे, नगरसेवक श्री गजेंद्र जयस्वाल, नगरसेविका सौ उज्ज्वलाताई बेंडाळे, जय श्रीराम, जय श्रीराम. माजी महापौर जळगावचे चला. माजी महापौर सौ सीमा भोळे, नगरसेविका गायत्री राणे या सुद्धा उपस्थित आहेत. नगरसेवकांचं हार्दिक अभिनंदन करूया. राजबाबा. या निमित्ताने या सभेला चला, सगळे उपस्थित सर्वांनी. राहिले आहेत. आणि जळगावमध्ये हिंदुत्वाचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर हे सगळे नगरसेवक, सगळे लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. हे या निमित्ताने सिद्ध झाले. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सियावर रामचंद्र की जय, सुद्धा हनुमान की. बांधवांनो, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, कारण तिथे शेरा सव्वाशेर लागतो, न्याय खेचून आणावा लागतो. आणि न्याय खेचून आणावा लागेल तर त्यासाठी अत्यंत हुशार आणि अत्यंत लढवाये असे अधिवक्ते असावे लागतात. आज या व्यासपीठावर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित आहेत. पुरोगामींची वळवळ असो किंवा नक्षली चळवळ असो, हिंदू धर्मावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी न्यायालयामध्ये अगदी खंबीरपणे लढणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. दुसरं कोणतरी जाणार नाही का, घरातच बसाना, मला जरा कसं तरी वाटतं, असे डायलॉग येतात की नाही येत? नाही, इकडे नाही विचारत, इकडे विचारतो. पण सईबाई ते म्हणाल्या नाहीत. त्या म्हणाल्या जा, लढा, भेट नाही झाली तरी चालेल, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण स्वराज्य महत्वाचं आहे. अफजल खानाचा कोथळा काढणं महत्वाचं आहे. सद्गुरु स्वातीताईंनी आता समीर गायकवाडचं सांगितलं, मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू झाली आहे, फक्त सुरू झाली आहे, अजून बरीच लढाई बाकी आहे. आत्ताची सुरुवात आहे. अजून बऱ्याच जखमा, घाव, विजय, पराजय, अजून बरंच लढायचं आहे. मी काही नावं सांगतो तुम्हाला. मालेगाव 2008 मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग वगैरे सगळ्या सुटल्या, बातम्या वाचल्या तुम्ही, आनंद झाला. काही जणांनी इथे साखर वाटली असेल, खुश झाले असेल, झालात की नाही झालात? हो का नाही? मालेगाव 2008 ची केस तुम्हाला माहिती आहे. मालेगाव 2006 ची केस माहिती आहे का? मी सांगतो नाही माहिती. नाहीये ना माहिती? मालेगाव तर तुमच्यापासून किती अंतरावर आहे? जवळ आहे.
आम्हाला माहित नाही, अख्ख्या देशाला कसं माहित असेल, या मालेगावात 2006 मध्ये असेच स्फोट झाले, काहीतरी मुसलमान मेले म्हणतात, काय त्या मशिदीच्या बाहेर झाले आणि कुठेतरी झाले. आणि मग काय झालं, मग ATS कडे तपास गेला. आमच्या राज्याची पोलीस असतील तर त्यांनी पण ऐकावं, त्यांच्या पण कुठेतरी रिपोर्टात ते लिहावं, कारण पोलिसावरती मला परत बोलायचंच आहे. निघायच्या आधी ते राहिलं तर हात वरून सांगा ते पोलिसांचं राहिलं, ठीक आहे. हा, ATS कडे तपास केला. ATS म्हणाली हे 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 मालेगावातले आणखीन कुठले तरी मुसलमान आहेत, यांनी मुसलमानांच्या भावना भडकाव्या आणि हिंदू मुसलमानांमध्ये भांडणं व्हावी म्हणून स्फोट घडवून आणला. त्यातला एक पाकिस्तानात जाऊन आला, ट्रेनिंग घेऊन आला, बॉम्ब कसे बनवायचे, पैसे तिकडून आले, असं कोण म्हणालं? ATS म्हणाली. आमच्या तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, 2006, 7, 8, 9ची गोष्ट मी सांगतोय. मग काय झालं, काँग्रेस म्हणाला अच्छा हे ATS वाले असं म्हणतात का, आपण असं करू, जरा तपास CBI कडे देऊ. मग CBI ने तपास केला. आता CBI देशातली मोठी यंत्रणा ना, दाभोळकर केस मध्ये CBI ने तपास केला, मग CBI कसं खोटं सांगेल? CBI ने तपास केला. CBI काय म्हणली, हा ATS सांगते तेच आहे, त्यांनीच ब्लास्ट घडवला, तो पाकिस्तानात गेलाच होता, हिंदू मुसलमानांमध्ये भांडणं लावण्यासाठी मुसलमानांनी स्फोट केला, CBI म्हणते. सरकारचं समाधान होईना, काहीतरी चुकायला लागलं. मग तोपर्यंत ते अजमल कसाब वगैरे येऊन गेलेला. मग एक नवीन तपास यंत्रणा आली, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, नाव वाचलंय. मग ह्यांनी असा फार मोठा शोध लावला. ते म्हणले नाही, त्या मुसलमानांनी खून केलेला नाही, मग ते ब्लास्ट केलेला नाही, मग कोणी केला? ह्या हिंदूंनी केला. मग त्याच्यात स्वामी असीमानंदांचं कन्फेशन आलं. मग धनसिंग, मनोहर नरवारी यासारखे मध्य प्रदेशातले कार्यकर्ते यांनी पकडले. सरकार म्हणाल हा आता ठीक आहे, आता नवीन कोणाकडे तरी द्यायला नको, आता इथपर्यंत ठीक आहे. समीर गायकवाड एकटा नाही, समीर गायकवाड एक आहे, तो धनसिंग दुसरा आहे, तो मनोहर नरवारिया तिसरा आहे. 2001-2 मध्ये कधीतरी त्या गुजरातमध्ये बेस्ट बेकरी जाळली, तिथे काहीतरी मुसलमान मेले म्हणून एक केस गुजरातेत चालली, सगळे निर्दोष सुटले. हा प्रॉब्लेम झाला, हायकोर्टात गेले, हायकोर्टाने सगळ्यांना निर्दोष सोडलं. मग आमचं नॅशनल ह्युमन कमिशन सुप्रीम कोर्टात गेलं, काय असं कसं सोडता राव, ते मुसलमानांना जाळून मारलं हिंदूंनी आणि सगळे सुटले. बरोबर, आपण असं करू, सुप्रीम कोर्ट म्हणाल पुन्हा तपास करा, पुन्हा केस चालवा, समाधान व्हायला पाहिजे. मग महाराष्ट्रात केस आली, महाराष्ट्रात चालली, त्यातले 2 जण 13 वर्ष आत बसले, 2023 मध्ये सुटले, निर्दोष सुटले, मफत गोयल आणि हर्षद सोलंकी. त्यांच्या 13 वर्षांचा हिशोब कोण देणार? एक नाहीये, त्यातला हा एक गेला, हा वीरगतीला गेला, एका अर्थाने तो लढाईत उभा राहिला.